करना, अगर जानना है हमें तो खुद सामने आना। ਓਏ ਸ਼ੇਰਾ ਮੂਰੇ ਨਾ ਸੋਪਣ ਕਤੀੜਾਂ ਨੂੰ ਓਏ ਜੱਜ ਦੇ हॅलो भावांनो, आत्ता जो तुम्ही व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. असा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुम्हाला या VPNची गरज लागेल. त्यासाठी कॅपकट ओपन करून घ्यायचं आहे. कॅपकट ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्या ज्या फोटोवर व्हिडिओ बनायचा तो फोटो पहिल्यांदा ॲड करून घ्यायचा आहे. व्हिडिओला जे काही मित्रांनो मटेरियल लागेल ते माझ्या टेलिग्राम चॅनल तुम्हाला मिळून जाईल. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. तर फोटो ॲड केल्यानंतर इथं रेशिओ आपले 9.16चा करायचा आहे. तो फोटो ॲड केल्यानंतर जाता इथं आपल्या बीटमार्कचा व्हिडिओ ॲड करायचा आहे. त्यासाठी वरलीवर जायचं आहे, ॲडवर लिव्ह जायचं आहे व हा बीटमार्कचा व्हिडिओ ॲड करायचा आहे. हा बीटमार्कचा व्हिडिओ माझ्या टेलिग्राम चॅनल तुम्हाला मिळून जाईल. तिथून तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकता. तेवढे केल्यानंतर आपली फोटो पहिल्यांदा व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे असं. मी जसं करतोय तसं. आता याची लेंथ ह्याच खालच्या व्हिडिओ एवढी ठेवायची फोटोची लेंथ हे अशी. आता एवढे केल्यानंतर आपल्या बीटमार्कच्या व्हिडिओ क्लिक करून इथं त्याचा ऑडिओ साईडला काढून घ्यायचा आहे. एक्स्ट्रॅक्ट ऑडिओवर ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून आपला व्हिडिओ साईडला होऊन जाईल. आता एवढं केल्यानंतर मित्रांनो आपल्या इथं बीट द्यायच्यात. त्यासाठी बीट 1 जिथं आहे, बीट 2 जिथं होईल तिथं स्प्लिट करायचं. इथे झालं मित्रांनो. आता स्प्लिट करण्यासाठी फोटोवर क्लिक करून आपल्या इथं स्प्लिटचं ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून स्प्लिट करायचं. नंतर आता बीट 3 जिथं होईल तिथं स्प्लिट करायचं. हे असं. नंतर बीट 4 जिथं होईल तिथं. नंतर बीट 5 जिथं होईल तिथं. तर अशा एकूण मित्रांनो बीट द्यायच्या संपूर्ण देऊन टाकायच्या. आणि हा जो शेवटचा भाग आहे तो डिलीट करून टाकायचा आहे. आता इथं आपल्या पहिल्या ह्याच्यावरती यायचं पहिल्या फोटोवरती. इथं की द्यायच्यात मित्रांनो. त्यासाठी फोटोवर इथं कीचं ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक करण्याआधी आपली जे बीटमार्कचा व्हिडिओ ॲड केला आपण तो डिलीट करून टाकायचा आहे. नंतर आता ॲडजस्टवरती जायचं आहे आपली. ॲडजस्ट आपले ते सॅच्युरेशन आहे ते एकदम हे करायचं आहे. इथे 40वर ठेवायचं आहे. 40च्या आसपास. बिलनेट आहे ते असं करायचं इतकं. आणि कॉन्ट्रास्ट आहे ते थोडं वाढवायचं आहे. असं करायचं. व राईटवरती क्लिक करायचं. व याची लेंथ पहिल्या फोटो एवढी ठेवायची. नंतर इथं आता की द्यायचे मित्रांनो. त्यासाठी फोटो क्लिक करायचे. कीचं ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून इथं सुरुवातीला व शेवटून की द्यायच्यात. एवढं केल्याच्या नंतर हे की पहिल्या कीवर आल्यानंतर हा फोटो असा उचलून हे असं इकडं आणायचं आहे. व हे असं इकडं आणायचं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण की दिले आहेत. चला मित्रांनो मी फोटो बीट वगैरे ॲड करून घेतो व तुम्हाला सविस्तर सांगतो. चला तर मित्रांनो मी फोटो बीट वगैरे ॲड करून घेतलेले आहेत. आता तुम्हाला इफेक्ट वगैरे सांगतो कसे द्यायचे ते. तर आपल्या पहिल्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचे. लाईट इफेक्टमध्ये जायचे व इथं ब्लँक नावाचा इफेक्ट आहे त्यावर क्लिक करून अप्लाय टू ऑल करायचे. इथे हे अप्लाय टू ऑल आहे. तिथं क्लिक करायचं व राईटवरती क्लिक करायचं. अशा प्रकारे सर्व आपला इफेक्ट लागून जातो. आता पहिल्या ह्याच्यावरती यायचे दुसऱ्या फोटोवरती सॉरी. इथं बी की द्यायची. इथं की नाही दिली तरी जमते. त्या फोटोवर क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. इथे रॉक व्हर्टिकलीचं ॲनिमेशन लावून द्यायचं व राईटवरती क्लिक करायचं आहे. परत आपले त्याच्या पुढच्या फोटोवरती जायचं आहे. ॲनिमेशनवरती जायचं आहे. इथे इफेक्ट लावायचा नाही मित्रांनो. इथं त्याच्या पुढच्या फोटोला इथे म्हणजे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या फोटोला इफेक्ट लावायचा नाही आपल्या. पहिला दुसरा. नंतर त्याच्या पुढच्या फोटोवरती यायचं मित्रांनो. ॲनिमेशनवरती जायचं. तिथं आपल्या वायपर म्हणून ॲनिमेशन आहे त्यावर क्लिक करून आपला राईटवरती क्लिक करायचं आहे. नंतर त्याच्या पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनवरती जायचं आहे. इथं इनमध्ये शेक 3चा इफेक्ट लावायचा आहे मित्रांनो. परत आपल्या त्याच्या पुढच्या फोटोवरती जायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर ॲनिमेशनवरती जायचं आहे. इनमध्येच तिथं डबल आपले रॉक व्हर्टिकलीचं लावून द्यायचं आहे ॲनिमेशन. नंतर त्याच्या पुढच्या फोटोवरती जायचं आहे. ॲनिमेशनवरती जायचं आहे. इनमध्येच इथं नाही लावायचं मित्रांनो त्याच्या पुढच्या फोटोला इथं. परत त्याच्या पुढच्या फोटोवरती जायचं आहे. ॲनिमेशनवरती जायचं आहे. तिथं झूम 1चा इफेक्ट लावून द्यायचा आहे. परत त्याच्या पुढच्या फोटोवरती जायचं आहे. आता हा आपला शेवटचा फोटो ॲनिमेशनवरती जायचं आहे. तिथं स्विंग बटन राईटवरती क्लिक करायचं आहे. आता इथे मित्रांनो आपले इफेक्ट द्यायचे आहेत. ॲनिमेशन देऊन झालं की इफेक्ट द्यायचे आहेत. त्यासाठी इफेक्टवरती जायचं आहे. इथं शेवटला मित्रांनो आपण 7 सेकंदापासून सुरुवात करायची व्हिडिओ इफेक्टसाठी. व्हिडिओ इफेक्टवरती जायचं आहे. ॲनिमेशनवरती व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर ट्रेंडिंगमध्येच इथं 3 नंबरला शेकचा इफेक्ट आहे. अगर ओपनिंग आणि क्लोजिंगमध्ये तुम्हाला भेटून जाईल. शेकचा इफेक्ट आहे त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं आहे. व ॲडजस्ट जसं मी ठेवलं आहे का तसं ठेवायचं आहे. स्पीड आहे ती संपूर्ण इन्सिटी इथं 15वर ठेवायची. 15-16. ते एवढे केल्यानंतर आता मित्रांनो आपला दुसरा इफेक्ट आहे. त्यासाठी व्हिडिओ इफेक्टमध्येच जायचं आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर तो बी ट्रेंडिंगमध्येच मिळतो. ब्लॅक फ्लॅश 2 त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं. आता त्याची ॲडजस्ट मी जशी ॲडजस्ट केली ना साईज वगैरे इंटेन्सिटी स्पीड ते अशी ॲडजस्ट करून
याची लेंथ एकदम शेवटपर्यंत ठेवायची. तर अशा प्रकारे मित्रांनो आपला व्हिडिओ तयार झालेला आहे. आता याला डाउनलोड करण्यासाठी वरच्या कोपऱ्यात एक्सपोर्ट नावाचा ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करून आपला व्हिडिओ डाउनलोड होऊन जाईल.